हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राष्ट्रपतींनी एनडीएच्या खासदारांना 7 जूनला भेटण्याची वेळ दिली। संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान भेटून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देणार। एनडीएचे नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास। मोदींच्या निवडीच्या प्रस्तावावर 21 नेत्यांच्या सह्या। नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी 17वी लोकसभा भंग केली। सरकार स्थापनेपर्यंत मोदी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळणार। मोदी सरकारचा 8 जूनला शपथविधी। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। सूत्रांची माहिती, राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यासाठी तयारी सुरू। राजधानी दिल्लीत मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक सुरू। विरोधात बसायचं की सत्ता स्थापन करायची याबाबत चर्चा। नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचे एनडीएवर दबावतंत्र। दोन्ही बाबू लोकसभा अध्यक्षपदासह 5 ते 6 मंत्रिपदांची मागणी करणार। सूत्रांची माहिती, एनडीएचं सरकार चालणार नाही। एकत्र निवडणुका लढल्यामुळे नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचं समर्थन पत्र। चंद्राबाबू आणि नितीश बाबूंना देश ओळखतो, मोदींना कितपत सहन करतात ते बघू, राऊतांचा खोचक टोला। कोणाला संपर्क करण्याबाबत अद्याप चर्चा नाही। चर्चा नसताना कुणाचं नाव का घेऊ, नितीश कुमारांच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीनंतरही देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम। नेत्यांकडून फडणवीसांच्या मंत्रणीचे प्रयत्न। मला उपमुख्यमंत्री पदातून मोकळं करा। लोकसभेत महायुतीला फटका पडल्यानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री शिंदेंचा फोन। पराभवाची जबाबदारी सर्वांची, आम्ही पराभवाने खचून जाणारे नाही, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। फडणवीस कुठलाही राजीनामा देणार नाहीत। सरकारमध्ये राहून फडणवीसांनी संघटनेचं काम करण्याची विनंती केली आहे। बावनकुळेंची माहिती, तर पुन्हा महायुतीचं सरकार घेण्याचा बावनकुळेंकडून विश्वासही व्यक्त। पक्ष फडणवीस आणि बावनकुळेंवर कारवाईच्या तयारीत, म्हणूनच त्यांचा राजीनाम्याचा निर्णय म्हणजे डिग्निफाईड एक्झिट। सुषमा अंधारेंची टीका। कांदा मराठा आरक्षण संविधानाच्या मुद्द्यावर विरोधकांकडून नरेटिव्ह बनवण्यात आला। जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला। पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली। राज्यात फडणवीसांशिवाय पान हलत नाही म्हणत होते, पण त्यांचं झाडच महाराष्ट्रानं उखडून फेकलंय, संजय राऊतांची टीका। महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाला फडणवीस जबाबदार, पवार गटाच्या अनिल देशमुखांचा आरोप। राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस व्यथित, भाजप पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य तो निर्णय घेतील, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। आशिष शेलार शब्दाला किती जागतात ते पाहावं लागेल। शेलारांच्या राजकीय संन्यास घेण्याच्या वक्तव्यावरून वरट्टीवारांचा टोला। बारामतीचा पराभव वेदनादायी, मित्रपक्षाच्या नेत्यांनी निवडणूक गांभीर्यानं घेतली नाही। भाजप शिंदे गटातील नेत्यांवर अमोल मिटकरींची टीका, तर दगाफटका करणाऱ्यांना राष्ट्रवादीने धडा शिकवायला हवा, मिटकरींचा इशारा। बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंना लीड, शरद पवारांचा अप्रत्यक्षपणे अजितदारांना इशारा। महाराष्ट्रात महायुतीच्या पराभवाचं खापर भाजपच्या सर्व्हेवर। भाजपच्या अंतर्गत सर्व्हेसह अति आत्मविश्वासाचा लोकसभा निवडणुकीत फटका, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।